मी आज काय बनवतेस तू? आज आणलाय तेरा. हे पहा मी कापून घेतलाय. हा. ही आहे रानभाजी. आता त्याचं पातवड बनवायचं आहे. ते पहा कापून घेतलाय. आणि हे तांदूळ भिजून घेतलंय. आणि तशी उडदाची डाळ त्याच्यात मिक्स करून मस्त आता पातवड बनवतो. आज येळच ना? मग आता येळलं संध्याकाळी मस्त पैकी बनव मग. हा. आणि हे काय कापून घेतला? हे कापून घेतला तेरा. बाकीची लिपू नाही करत आहे. असं तसाच पाना ठेवून तेल बेसन पीठ लिपून तसे बनवते आहे. पण मी कापून बनवलाय. आता याच्यात हळद मीठ मिरची मसाला सगळा मिक्स करून पातवड बनवायचं. मग बसपट बनव. सगळं असं चुरून घेतो म्हणजे बारीक होईल. बेसन दळलाय मी ते आता टाकून घेतो. बाकीचा ठेवतो लागता घेऊन. आता त्याच्यात मिरची टाकतो थोडीशी. मसाला टाकतो जरा. कारण भाजीला जास्त मसाला चव नाही दे. त्याच्याने थोडासा टाकतो. हळद जरा. आता नमक टाकून घेतो. आता सगळं तसंच कालवायचं, पाणी नाही टाकत आहोत. पहा आता मस्त झालाय कालवून. आता थोडासा तेल लावून घेतो मी त्याला. असा म्हणजे चिपकणार नाही. पहा मस्त एक पातवड झालाय मोठा. पहा आता याचं छोटे छोटे दोन बनवतो म्हणजे लवकर वाफातील त्याच्यामुळं. पहा लहान लहान दोन असे पातवड केला आम्ही. आता मस्त पैकी चुलीवर वाफून घ्या. नंतर भाजी बनवू त्याची. तुम्हाला दाखवतो पुढं. आता पातवड घालून 15-20 मिनिटं झाला. आता पातवड पाहून शिजले का नाही. असे पातळ शिजलेत. हे बघा पातवड शिजलेत. आता आपण ताटात काढून घेतो मी. आता त्याला त्याची भाजी बनवू आपण. आता पातवड काढून घेतलाय. आता कापून घेतो मी, लहान लहान तुकडे करून घेतो बारीक बारीक. मस्त पैकी फोडणी बसत त्याला.
गरम आहे. एकीकडे तवा तापत ठेवलाय, त्याच्यावर तेल टाकून घेतो मी म्हणजे गरम होईल. हा पहा पातवड आता मी कापून घेतलाय. तेल तपलाय, आता मोहऱ्या टाकतो. मोहरींचीच फोडणी येईल. आधीच आपण मीठ मसाला टाकलाय, आता नाही टाकायचा, फक्त मोहरींची फोडणी द्यायची. हिरवी मिरची कापून घेतले, ती टाकू म्हणजे चव चांगली येईल. हे पहा पातवड मस्त आता तयार झालाय, मस्त वास येतो. आता आपण ह्याच्यात काढून घेतो. मस्त पैकी पातवड झालं. तुम्ही खाल्लेलं आहेत का नाही तेरेचं पातवड? कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडत असतील आमचे तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ पाहत राहा. तर भेटूया नंतरच्या व्हिडिओ मध्ये.